सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। छत्रपती शिवाजी राजे राज्याभिषेक दिनानिमित्त तंत्रभारती प्रायव्हेट ITI अरोली येथे कार्यक्रम संपन्न। प्रमुख वक्ते सदानंदजी निमकर, माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद नागपूर यांनी केले मार्गदर्शन। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत कौशल्य विकास विभागाच्या वतीने येत्या दिनांक 6 जून पासून राज्यातल्या सर्व ITI संस्थांमध्ये राष्ट्रभक्तीच्या विषयांवर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे। शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये भारताचा इतिहास आणि देशासाठी समर्पणाची भावना रुजावी, पर्यावरण संवर्धनाची भावना जागृत व्हावी या हेतूने या व्याख्यानमालेचे आयोजन केल्याचं कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी बुधवार दिनांक 4 जून रोजी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले। आज 6 जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व्हिडिओ संदेशाद्वारे या व्याख्यानमालेचे उद्घाटन झाले। याचबरोबर येत्या शैक्षणिक वर्षापासून ITI मध्ये अत्याधुनिक 6 विषयांचे नवे अभ्यासक्रमही सुरू करणार असल्याची माहिती लोढा यांनी यावेळी दिली। छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। महाराजांनी केवळ राज्य स्थापन केले नाही, तर प्रभावी प्रशासन, सामाजिक समरसता, जनकल्याण आणि कायद्याचे राज्य निर्माण करून सुराज्य घडवले। हे विचार महाराष्ट्राच्या मातीत रुजवले। आजही महाराजांच्या विचारांची समाजाला आणि राष्ट्राला अत्यंत गरज असल्याचं कौशल्य विकास विभागाने शिवराज्याभिषेकाच्या मुहूर्तावर ITI मध्ये व्याख्यानमालेचे आयोजन केले असल्याचं मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केले। याच अनुषंगाने तंत्रभारती प्रायव्हेट ITI अरोली येथे या दिनानिमित्त सदानंदजी निमकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नागपूर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते। तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ मीनाताई धानकुटे, माजी सदस्य ग्रामपंचायत अरोली व तंत्रभारती प्रायव्हेट ITI चे प्राचार्य विलास अतकरी हे उपस्थित होते। कार्यक्रमाचं समापन नंदू चौधरी यांनी केले। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी राहुल पांतावणे। आज पर्यावरणाचा विषय केला तर प्रत्येकाने, मला वाटतं प्रत्येकाने पाऊस पडला की प्रत्येकाने एक तरी झाड घरी, शेतावर किंवा तुम्ही ज्या ठिकाणी शिक्षण घेतात त्या ठिकाणी एक झाड असं लावायला पाहिजे। पण नुसतं झाड लावणं एवढंच काम नाही, तर त्याची जोपासना सुद्धा तुम्ही केली पाहिजे, जेणेकरून तो झाड मोठून नाही त्याच्यामुळे आपल्याला ऑक्सिजन मिळेल। दुसरी गोष्ट, नुसतं झाड लावण्यापुरतं थांबायचं नाही, तर आपल्या शाळेचा परिसर, आता हल्ली काय झालं, आपण प्रायव्हेट शाळेमध्ये शिक्षण घेतो। प्रायव्हेट शाळेमध्ये शिक्षण घेत असताना जेव्हा परिसरात वावरतो आपल्याला घाण दिसते, तर आपण काय म्हणतो, एखाद्या टीचरकडे जातो, त्याच्याकडे आपण त्यांनी तक्रार करतो की तुमच्या गाडीची तपासणी न कचरा उचलला नाही, किंवा एखादा झाड जर खराब झाला, छाटणी झाली कसं तुमच्या तपासण्याचं छाटणी केलं नाही, पण तेवढंच काम जर आपण केलं तर आपण त्याच्यामध्ये काही कमी घेतलं जात नाही, तर हा आपलं कर्तव्य आहे। मला असं वाटतं की शाळा असो, घर असो, त्या ठिकाणी काम तुम्ही केले पाहिजे। मला माझी अशी इच्छा आहे की प्रत्येकाला आपण हा दुसऱ्यावर न सोपवता त्याच्यामधला काहीतरी काम आपणही केलं पाहिजे, असं मी या क्षणी बोलतोय आणि माझ्या प्रास्ताविकाला मी थांबवता